मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, आपण जेव्हा देवाची पूजापाठ करतो ना, तेव्हा पूजा करताना डोळ्यात पाणी येणे, जांभई, झोप येणे, आळस येणे, मनात वाईट विचार येतात, असे का होते? तर याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे सर्व नोटिफिकेशन प्रथम तुम्हाला येईल. मित्रांनो, आपण जेव्हा देवाची पूजापाठ करत असतो त्यावेळी आपल्यामध्ये दोन शक्ती काम करत असतात. एक म्हणजे सकारात्मक शक्ती असते आणि ती दैवी शक्ती असते, आणि दुसरी शक्ती असते ती निगेटिव्ह शक्ती म्हणजे वाईट शक्ती. जर मित्रांनो, आपण देवपूजा करत असताना जर आपल्याला आळस येत असेल, झोप, जांभई येत असेल, तर तुमच्या शरीरात निगेटिव्ह शक्ती म्हणजे नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढला आहे. बऱ्याच लोकांच्या मनात असे सतत विचार होत असतात की मी गुरुचरित्र वाचते किंवा कोणते पारायण करते किंवा पूजापाठ करताना सतत मला आळस येतो, सतत माझी चिडचिड होते किंवा मनात वाईट विचार येतात किंवा माझे लक्ष लागत नाही. अशा बऱ्याच गोष्टी प्रत्येक सेवेकरांबरोबर घडत असतील. तर मित्रांनो, यावरचा रामबाण उपाय मी तुम्हाला सांगणार आहे किंवा याबद्दल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की असे का होते. कारण मित्रांनो, प्रथम आपण जाणून घेऊयात की देवपूजा करताना डोळ्यात पाणी का येते. मित्रांनो, आपण जेव्हा पूजापाठ करत असतो ना, तेव्हा आसपासचे वातावरणसुद्धा प्रफुल्लित आनंदी झालेले असते. आपल्या आसपास चांगली सकारात्मकता निर्माण झालेली असते. जेव्हा आपण देवाची पूजा करतो ना, तेव्हा आपल्या आत्म्याचे डायरेक्ट कनेक्शन, नातं ईश्वरी शक्तीला जोडलं जातं. यामुळे ईश्वरामार्फत आपल्याला छोटे मोठे संकेत येत असतात, पण ते संकेत आपल्याला समजत नाहीत. कारण मित्रांनो, शास्त्रात असं सांगितले गेले आहे की जर पूजापाठ करताना तुमच्या डोळ्यात अश्रू येत असेल तर की तुम्हाच ईश्वरी शक्ती काहीतरी संकेत देत आहेत. जर तुम्ही देवाच्या कोणत्याही रूपात, ध्यानात, पाठात मन गुंतवून बसला आहात तर तुम्ही देवाच्या भक्तीत तल्लीन झाला आहात. देवाच्या भक्तीमुळे माणसाच्या मनातील जखम भरून नेते किंवा बरी होते. आपुलकीच्या स्पर्शाने, देवाच्या आशीर्वादामुळे मनातील आजार बरा होतो. देव जवळ असल्यास किंवा आपले मन निरोगी राहते, मनात कोणताही वाईट विचार येत नाही आणि देवाची साथ मिळाली तर माणूस मनाने कधीच आजारी पडत नाही मित्रांनो. कारण आपण केलेल्या देवाच्या पूजेमुळे, भक्तीमुळे व्यक्तीची शरीर शुद्धी होते आणि व्यक्तीच्या शरीर, मन हे भगवंताच्या चरणी विलीन होते. त्यामुळे देवपूजा करताना अचानक डोळ्यातून पाणी येणे हा शुभ संकेत आहे मित्रांनो. आपल्या आत्म्याचे डायरेक्ट कनेक्शन देवाशी होते आणि आपल्या अंतर्मनातील वाईट गोष्टीचा हळूहळू अंत होऊन ईश्वरी शक्ती प्रवेश करत असते. जेव्हा आपण देवासमोर मित्रांनो पूजा करायला बसू ना, अगदी मनापासून देवाची पूजा करतो, त्यामुळे आपल्या मनात कोणताही वाईट विचार येत नाही. देवपूजेमुळे, देवांची सेवा केल्यामुळे हळूहळू आपल्या मनातील जो मीपणा आहे किंवा आपल्या मनात जे एखादे वाईट विचार किंवा दिवसभराच्या कोणत्याही गोष्टी घडलेल्या असतील त्या मनात येत असतील, किंवा शेजाऱ्या पाजारांनी काही बोलले असतील किंवा कुणीतरी अपमानकारक बोलले असेल, त्या मनात गोष्टी येत असतील, तर देवपूजेमुळे आपण जेव्हा देवपूजा करतो किंवा नामस्मरण देवाचे करत असो, तर हळूहळू आपल्या शरीरातील जे मनातील वाईट विचार किंवा मनात मीपणा कमी होतो. आपण जेव्हा स्वामींशी, देवाशी एकरूप होतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यातून पाणी येत असते, आपल्याला आतून छान वाटत असतं. पूजा करताना, नामस्मरण करताना डोळ्यात पाणी हे शुभ मानले जाते. बऱ्याच व्यक्तींच्या मनात असाही चुकीचा विचार येतो की डोळ्यात पाणी माझ्या अचानक येते म्हणजे माझी देवपूजा सफल होत नाही का, देवाला मान्य होत नाही का, किंवा माझ्या हातून काही चुकीचे घडते का. तर असं काही नाही मित्रांनो. असा कोणताही विचार तुम्ही मनात आणू नका, कारण डोळ्यात पाणी येणे हा शुभ संकेत आहे मित्रांनो. आणि दुसरे कारण असे आहे की असे असू शकते की मित्रांनो, स्वामी म्हणतात, कितीही गोंधळ घातलास, अकांड तांडव केलंस, भक्ती तुझे मन गुंतून नाही ठेवलंस असे म्हणालात, तरीही जो त्रास आहे ना तो आपल्याला सहन करावाच लागतो. कारण देवपूजा करताना अनेक वाईट विचार तुमच्या मनात येतात किंवा खूप रागा होतोय, तरी देवपूजा करायची सुद्धा इच्छा नाही, आपण करायचं म्हणून करतो, पण तरीही आपण ती देवपूजा
पूजा करायचीच आहे, कारण तू साधनेत, पूजेत, नामस्मरणात विलीन हो. तू निस्वार्थ भावनेने जेव्हा मनापासून भक्ती करत आहेस, तेव्हा तो त्रास कमी करण्याचा नक्कीच आमचा मानस असतो, असे स्वामी म्हणतात. कर्म हलकं होण्यास मदत म्हणजे दैवी साधना. आता समजा एखाद्या गोष्टीचा त्रास तुला होत आहे किंवा एखादी गोष्ट तुला मिळत नाही आहे, म्हणून तू त्रागा करत आहेस, चिडचिड करत आहेत, गोंधळ करत आहेत, रडून रडून स्वतःला त्रास देत आहे, त्याच्यामुळे शारीरिक व्याधी उत्पन्न होत आहेत. हा तुझा वागण्यातला हलगर्जीपणा तुलाच नुकसानकारक देणार आहे. तुझा अशा वर्तनाने त्रास कमी होणार आहे का? तुझा त्रागा कमी होणार आहे का? ज्या व्यक्तीमुळे तुला त्रास होतो ती व्यक्ती बदलणार आहे का? किंवा ज्या व्यक्तीसाठी तू असा विचार करत आहे तो लगेच विचार बदलणार आहे का? किंवा असलेली सध्या परिस्थिती ही लगेच सुधारणार आहे का? जर ती स्थिती लगेच सुधारणार असेल तर भरपूर रड, बिनधास्त रड, स्वतःला त्रास करून घे. यामुळे मनात वाईट विचार येतात. यासाठी देवापुढे, स्वामींपुढे शांत बस. जेव्हा तू बसतोस तेव्हा तुझ्या मनातील आतील भावना आपोआप बदलतात किंवा समजा एखादी प्रिय गोष्ट समजा चोरीला गेली, तर आता ती वस्तू चोरीला गेली म्हणून रडत बसायचं का? ती वस्तू मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे, पोलिसात तक्रार नोंदवायची, ही त्या गोष्टीची दुसरी पायरी आहे, ज्यामुळे तुला पुढे काहीतरी त्या गोष्टीबद्दल समजणार आहे. त्यामुळे आपण अशा वेळेला काय करतो, भान ठेवून योग्यरित्या गोष्टी केल्या पाहिजेत. जेव्हा तुम्ही भावनेमधून, इमोशनमधून प्रगल्भ होता तेव्हा ती भावना संपुष्टात येते असं नाही. तुमच्या मनामध्ये त्या गोष्टीचं दुःख असणं आणि दुःख व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असणार, या दोन्ही गोष्टी तुम्हाला प्रगल्भ करतात. त्यामुळे भावनेपासून लांब न पळता ती भावना योग्य रीतीने मांडणं आणि इतरांसमोर सुलभरित्या व्यक्त होणं, तुझ्या देवाच्या साधनेतून, भक्तीतून, नामस्मरणातून तुझं येणारं हे उत्तर आहे. आता आपण पूजा करताना जांभई येणे, झोप येणे, आळस येणे, मन न लागणे म्हणजे आजपर्यंत आपण जे काही करतो त्या काही चांगल्या वाईट गोष्टीमुळे आपल्या मनात नकारात्मकता निर्माण झालेली असते, आपल्या मनावर धूळ साचलेली असते. बघा, कारण समजा एखादी खूप दिवसापासून जुनी वस्तू आहे, अडगळीत आपण ती वस्तू ठेवली आहे, ती खूप दिवसापासून साफ केलेली नसते, तिच्यावर जमा झालेली एवढ्या दिवसाची धूळ प्रथम आपल्याला साफ करावी लागते आणि मग ती वस्तू स्वच्छ चकचकीत दिसते. तसेच ती ईश्वरी शक्ती, आपली नकारात्मकता खूप दिवसापासून मनात साठलेली असते, ती बाहेर काढण्यासाठी, ती बाहेर टाकण्यासाठी ही ईश्वरी शक्ती आपल्या शरीरात प्रवेश करत असते. कारण एखाद्या व्यक्तीला जर गरिबीतून श्रीमंत व्हायचं असेल तर त्यासाठी त्याला कष्ट करावेच लागतील, प्रयत्न करावे लागतील. तो लगेच डायरेक्ट श्रीमंत होत नाही ना, त्याच्या अथक प्रयत्नाने श्रीमंत होत नाही, अथक प्रयत्नाने, मेहनतीने त्याला फळ मिळते. तसेच ती ईश्वरी शक्ती आपल्या मनातील नकारात्मकता, निगेटिव्हिटी हळूहळू बाहेर काढत असते आणि ती नकारात्मकता बाहेर पडत असताना आपल्याला जांभई येणे, आळस येणे, झोप येणे अशा काही गोष्टी घडतात. कारण आपल्या शरीरात पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता म्हणजे ईश्वरी शक्ती प्रवेश करत असते. देवाच्या, स्वामींच्या पूजापाठामुळे, नामस्मरणाने ही शरीरातील नकारात्मकता हळूहळू कमी होते. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीच्या मनातील वाईट विचार काढायचा असेल तर प्रथम त्याला आपण चांगले विचार पटवून दिले पाहिजेत. ते चांगले विचार जेव्हा त्या व्यक्तीला पटतील तेव्हा त्याच्या मनातील वाईट विचार निघून जातात. जेव्हा दैवी शक्ती आपल्या शरीरात प्रवेश करत असते, जेव्हा आपण देवपूजा करतो, नामस्मरण करतो किंवा एखादा ग्रंथ वाचतो, पारायण करतो, तेव्हा ही नकारात्मकता शक्ती शरीरातून निघून जाण्यास पूर्ण विरोध करत असते. कारण व्यक्तीची द्विधा मनस्थिती होते, आपण ही पूजापाठ करू नये, पूजापाठ करण्याचे कोणाचे भले होणार आहे का, नामस्मरण का करावे, आता उठ, आपल्याला बरीच कामे पडलेली आहेत, अशा गोष्टी मनात येतात. जेव्हा दैवी शक्ती शरीरात प्रवेश करत असते, जेव्हा ती नकारात्मकता शक्ती आपल्या शरीरातून बाहेर पडत असते, तेव्हा या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो. आपल्या मनात नाही ते विचार येतात, आपण नामस्मरण का करावे, देवाची पूजा करून कोणाचे भले झाले आहे का, किंवा आता उठ, आपल्याला बरीच कामे पडलेली आहेत, का आपण इथे बसून राहिलेलो आहे. व्यक्तीच्या मनात असे अनेक विचार येतात. जेव्हा ही वाईट शक्ती बाहेर पडत असते त्यासाठी त्या शक्तीचे प्रयत्न चालू असतात. यामुळे जांभई, खोकला, उचकी येणे, आळस,
किंवा बसू नये, विचलित मन होणे अशा गोष्टी काही घडू शकतात. जेव्हा अनन्य भक्ती मित्रांनो, जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते तेव्हा तिचे रूपांतर सेवेत होते आणि जेव्हा स्वामींना असे पात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराजांचे त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात. त्या शरीरामध्ये भक्ती, विश्वास, साहस, रचनात्मकता, कृतज्ञता आदी ईश्वरी गुण चमकतात. ह्या शरीराला सेवेकरी असे म्हणतात. तर मित्रांनो, एवढे सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यामुळे ज्या कुठल्याही व्यक्तींच्या मनात जर अशा काही गोष्टी होत असतील किंवा अशा काही गोष्टी घडत असतील, कोणाला रडू येत असेल, झोप येत असेल, आळस येत असेल किंवा कोणाला उचकी लागत असेल, तर कोणताही मनात विचार आणू नका की आपली पूजामध्ये काही आपलं चुकले आहे का किंवा आपण कळत नकळत आपल्या हातून काहीतरी चूक घडली आहे का. ते अशा काही गोष्टी नसतात मित्रांनो. तर ह्या काही ज्या मी सांगितलेल्या आहेत, ह्या काही गोष्टींमुळे आपल्या हातून ह्या गोष्टी घडल्या जातात. आपल्या मनातील चांगले विचार प्रवेश करत असेल तर वाईट विचार निघत असतात. निगेटिव्हिटी बाहेर पडत असताना आपल्याला हे त्रास होतात. तर मित्रांनो, एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि कमेंट्समध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की कळवू शकता. श्री स्वामी समर्थ.